पाहिजे, हे सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या. हे एक वैशिष्ट्य आपल्या संस्थेचं आहे. त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. फक्त आता ही सगळी शिक्षक दिन आहे आणि आपण शिकतोच आहे, तर प्रत्येक घटनेतून आपल्याला शिकायचं असतं. म्हणून मी पुढच्या वेळेला एक फक्त सजेशन माझे असेल की कुठलाही प्रोग्राम तुम्ही एकदा चॉकआउट केलं स्ट्रक्चर, पुन्हा तरी एखाद्याला सिनियर माणसाला दाखवून की सर याच्यात करेक्शन काय आहे का, काही दुरुस्ती करायची का. कारण आता जे तुम्ही करणार हेच तुम्ही बाहेर करणार. उद्या बाहेर एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा एखाद्या संस्थेत किंवा आणखी कुठे तुमचं असं कार्यक्रमाचं आयोजन करायचे तुमच्यावर वेळ आली तर तुम्हाला तो प्रोटोकॉल करता आला पाहिजे, तर ते एक समजून घ्यायचं. त्यामुळं आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला. आपल्या सगळ्यांचा देखील मी आभार मानतो. आज अनफॉर्च्युनेटली अरुण सर काही कामामुळे आणि करुणा सरही येऊ शकले नाहीत, परंतु बाकी सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत आणि सगळ्यांचा एक ऑनर असतो. आम्ही ऑनर करणं, आमच्या टीचरचा लक्ष विद्यार्थ्यांनी करणं एक वेगळा आनंद असतो. तर मला असं वाटतं की तुमच्यात देखील वेगवेगळे गुण आहेत ते आता लक्षात येतात. म्हणजे आता मगाशी बकरन मी भाषण केलं, त्याच्यामध्ये ते एक स्किल आहे आणि तुझ्या करिअरमध्ये तो उपयोगी पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण आपल्याला शिकण्यासाठी आवश्यक असतो. आयुष्यात ज्यावेळेला आपण गुरुपौर्णिमा वेगळी असते, शिक्षक दिन वेगळा. पण शिक्षक जर म्हटलं तर पहिले शिक्षक जसं महेश सर म्हटलं तशी आपली आई असते. म्हणजे पहिल्या 1 वर्षापासून तर 5-6 वर्षापर्यंत ती आणि वडील हे असते, आणि त्यानंतर माध्यमिक शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, व्होकेशनलमध्ये हे आपले सगळे शिक्षक असतात. आणि म्हणून प्रत्येक टप्प्यावर आपलं काही ना काही शिकायचं असतं. जसं मगाशी मला वाटतं मी सांगितलं की फाउंडेशन जर पक्का असेल तर बिल्डिंग पक्की नाही. त्याच दृष्टीनं तुम्ही हेही पाहावं लागेल की आयुष्याचं फाउंडेशन जर पक्का असेल तर तुमचं आयुष्य निश्चित राहील आणि ते भक्कम राहील, ढासळणार नाही. आयुष्यात कोणतंही संकट आलं तर त्याला तोंड देण्यासाठी तुमचा जीवनाचा पाया किती भक्कम आहे हे महत्त्वाचं. आणि जीवनाचा पाया म्हणजे काय, फार मोठी फिलॉसॉफी सांगणार नाही. एक पहिल्यांदा सांगेल की तुमचं जीवनाचं फाउंडेशन पक्का असायचं असेल तर तुमच्यामध्ये हार्डवर्क करायची तयारी असली पाहिजे. हा पहिला भाग. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे. किती वाजता काय, किती वेळ मी वेस्ट करतो माझ्या दिवसभरातले 24 तासात ना, किती वेळ मी वेस्ट करतो, किती वेळ मोबाईलवर घालतो, किती वेळ मित्रांबरोबर घालतो, हे सुद्धा तुम्हाला करायला पाहिजे. मग त्यात तुम्हाला व्हॅल्यू ॲडेड त्याचा वापर कसा करता येईल हे पाहावं लागेल. दुसरी गोष्ट, हे सगळं करताना तुम्हाला हार्डवर्कच्या बरोबर आणखी एक ज्या आजच्या जीवनामध्ये अत्यंत दुर्मिळ झालेली आहे ते म्हणजे ऑनेस्टी, प्रामाणिकपणा. ज्यावेळेला एखादा इंटरव्ह्यू घ्यायची वेळ येते, माझ्यासमोर समजा एकाच क्वालिफिकेशनचे BCA किंवा MCA झालेले 10 लोक मुलं असतील तर मला क्वालिफिकेशन हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नसतोच. मला टेस्ट हे करायचं असतं की याच्यामध्ये ऑनेस्टी किती आहे. मग ती इंटरव्ह्यूत होत नाही, ती अन्य मार्गाने करता येते. त्यामुळे तुम्ही आयुष्यात लक्षात ठेवा, तुम्हाला लॉंग टर्म जर यश मिळवायचं असेल 2 गोष्टीला पर्यायच नाही. एक तर हार्डवर्क आणि दुसरं ऑनेस्टी. या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या, मला असं वाटतं की तुम्हाला कधी अपयश येणार नाही. आणि जसं पूजाने सांगितलं की आमचा गर्वानं आम्हाला कधी आमचा ऊर भरून येईल की ज्यावेळेला तुमचं नाव आम्ही ऐकतो, अरे ह्या इथं यांनी हे काम केलं, बातमी आली त्याची, अमुक असं केलं. म्हणून आपण देखील जीवनामध्ये सर्वोच्च पदावर जाण्यासाठी प्रत्येकामध्ये काय चांगलं आहे हे शोधायचं. आज तुमचा सुदैवाने या सगळ्या मंडळींशी दररोज संपर्क केला. प्रत्येक व्यक्तीमध्ये इन्क्लुडिंग मी 2 गोष्टी वाईटही असतील, 2 गोष्टी चांगल्या असतील. पण आपलं पॉझिटिव्ह व्यक्तिमत्वाचं लक्षण हे असतं, कोणत्याही व्यक्तीमधलं चांगलं जे ते शोधायचं, ते घ्यायचं, ते आपल्यामध्ये ॲड करायचं. जे वाईट असेल आपल्यामध्ये ते दूर करायचं. दुसऱ्यांचं काही वाईट दिसलं तर ते काही बोलायचं नाही. त्या मित्र असेल तर मित्राशी तुम्ही चर्चा करू. असं जर केलं तर तुमचं एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार होऊ शकतं. आणि मला असं वाटतं की आपल्याकडची जी मंडळी जी 8, 10, 15 वर्ष त्यांचा अनुभव, रोहन तर माझ्याबरोबर अनेक वर्ष आहे. म्हणजे रोहनची हिस्ट्री पाहिली तर अनेक नवीन गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या आणि केलेल्या आहेत. म्हणजे आता मगाशी मुख्य काम कोणतं असतं रोहनकडे, फी कलेक्शनचं सगळ्यात अवघड काम. त्यावेळी तुम्हाला राग येत असेल, काय माणूस मला. मी त्यांना सांगितलं की मुलांच्याकडनं फी घ्यायची, वसूल करायची, पण कशी गाईचं दूध काढण्यासारखी, गाईला त्रास पण नाही लागला. पण ते जर गोचिड सारखं जर गाईचं रक्त शोषण केलं तर ते गाय पण वैतागते आणि ते काही चांगलं वातावरण राहत नाही.
तर रोहन सर कोणत्या पद्धतीने फी कलेक्ट करतात? दूध काढण्यासारखं करता, पण तेवढं मला असं वाटतं की आपण जर सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून जर रिलेशनशिप आपल्यामध्ये ठेवलं, म्हणजे माझ्या दृष्टीने तर तुम्ही सगळे माझ्या मुलांच्या पेक्षाही लहान वयाच्या म्हणजे नातवंडासारखं म्हणत नाही मी अजून, मला अजून 10 वर्ष पुढे जावं लागेल. पण असं रिलेशन ठेवलं जसं तुम्ही यांच्याशी सरांची देखील बहीण भावाशी म्हणा किंवा थोरल्या भावाशी असं रिलेशन ठेवलं तर सर जर तुम्हाला काही रागवले तुम्हाला त्याचं वाईट पण वाटणार नाही. तेवढा अधिकार असला पाहिजे आणि त्या पद्धतीनंच तुम्ही ते सांगितलं पाहिजे. आणि मला खात्री आहे, मी उल्लेख करणार नाही नावाचा, पण मी सांगतो की एखादी गोष्ट जर खटकली तर ती जर तुम्ही योग्य पद्धतीने सांगितली तर आजची तरुण पिढी देखील हे मान्य करतो, त्या दुरुस्ती करतो. नाव घेणार नाही, पण एक उदाहरण सांगतो. मला आज ती मुवा आवडत नाही. मी चेतन सरांना ते उदाहरण सांगितलं 2 दिवसापूर्वी. मागच्या आठवड्यामध्ये मी सकाळी 10 वाजता इथं आलो. अरुण सर आम्ही उभे होतो बाहेर आणि मी सहज इथं 2 मिनिटं म्हटलं सरांशी बोलावं बसलो आणि आलेल्या प्रत्येक स्टुडंटशी गुड मॉर्निंग असं चालत होतं. तेवढ्यात एक स्टुडंट आला, त्याची केस वगैरे अशी भरपूर आलेली होती. मला वाटलं की त्यांनी कालवाही काही फिरवलं नव्हतं बऱ्याच दिवसात. मी काही त्याला बोललो, मला थोडंसं ते खटकलं की आपलं स्टुडंट कसं असलं पाहिजे. हे नेहमी पर्सेंटेज असेल तुम्हाला पाहिजे ना, तर तुम्ही एक काम करा, एखादी IAS झालेली मुलगी ती कशी कपडे घालते, IAS ऑफिसर कसे कपडे घालतात, IAS कलेक्टर कसे कपडे घालतो, त्याची हेअरस्टाईल कशी असते, त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, यातनं पर्सेंटेज आहे. तर मी फक्त त्या विद्यार्थ्याला तू माझ्या खिशातला कालवा म्हटलं, मला एक काम कर कालवा घेणार केस, तो म्हटलं सॉरी सर आणि थोडं त्याने तो लाजला. मला आनंद याचा वाटतो की 2 दिवसापूर्वी तो माझ्याकडे आला आणि मला येऊन भेटला, सर केस बारीक करून आलो. मला इतका आनंद वाटला की एखादी गोष्ट खटकली आपण योग्य पद्धतीने सांगितलं, मुलं स्वीकारतात आणि हेच रिलेशन आपलं असलं पाहिजे. जसं मी घरातल्या माझ्या पुतण्याला किंवा मुलाला किंवा भाच्याला सांगतो की अरे हे असं तुझी हे कपड्याचं कॉम्बिनेशन तुला सूट होत नाही. आपण फॅशन डिझायनर आहोत, म्हणजे तुम्ही जसं स्मिता मॅडम म्हटल्या तसं एक आधी डोक्यात घेतलं पाहिजे. तुमचे विचार या दिशेनं पाहिजेत की तुम्ही काही टेलर नाही, पण टेलर म्हणलेलं आवडेल का डिझायनर म्हणलेलं आवडेल, सांगा मला. डिझायनर बाहेर पडताना तुम्ही एक टेलर म्हणून बाहेर पडलं, मला तर बिलकुल मान्य होणार नाही. हा कोर्सच डिझायनिंगचा. आयडीच्या बाबतीत देखील तुम्ही एक ड्राफ्टमन म्हणून बाहेर पडावं की डिझायनर म्हणून. तुम्ही हाताखाली 10 ड्राफ्टमन नोकरीला ठेवू शकले पाहिजे, फॅशन डिझायनरनी 10 टेलर हाताखाली नोकरीला ठेवू शकले पाहिजे. एवढी तुमची कॅपॅसिटी डेव्हलप करण्याचं काम ही माणसं करतात. म्हणून पहिल्यांदा डोक्यात नाही काढा की मला टेलर व्हायचं नाही, मला आलं पाहिजे स्टिचिंग मला आलं पाहिजे, पण माझं काही 24 तास स्टिचिंग करायचं काम नाही. मी ड्राफ्टमन आलं पाहिजे, सॉफ्टवेअरवर मला काम करता आलं पाहिजे, पण मी काही 24 तास ते काम करणार नाही. मी करणार डिझायनिंग, माझ्या मेंदूतनं क्रिएटिव्हिटी करणार. हा फरक आहे बेसिक. आणि याचाच गोंधळ सगळ्या संस्थांमध्ये होतो. अनेक संस्था नगरमध्ये सुरू होतात आणि कुत्र्याच्या छत्रीसारखे बंदही पडतात की याच्यासाठी की फॅशन डिझायनिंग म्हणताना त्यांनी फक्त टेलरिंगचे कोर्स सुरू केले आणि काही दिवसांनी बंदही पडले. त्यामुळे हा एक बेसिक आपण उपाय विचार तुमच्या मनामध्ये ठेवला पाहिजे. जसं कोणीतरी मकरंदी त्यांनी भाषणात अनेक मुद्दे दिले. त्यांनी सांगितलं की आपण कायम नेहमी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करू. आज मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो, स्पेशली फॅशनच्या स्टुडंट. पुढच्या आठवड्यामध्ये मी आणि पूजा मॅडम आता आम्ही गुजरातला चाललो आणि आपण आत्तापर्यंत हँड एम्ब्रॉयडरीवर फोकस केलेलं होतं. आता आपण मशीन एम्ब्रॉयडरीकडे लक्ष देतो. 8 ते 10 लाख रुपयाची गुंतवणूक करून आपण मशिनरी आणतो, हायटेक मशिनरी, जेणेकरून उद्या तुम्हाला जर असं वाटलं की एखादं फोटो तयार करतात, महेश सर आहेत त्यांचा एक फोटो काढला आणि फक्त त्या मशीनला तुम्ही फीड केलं सॉफ्टवेअरमध्ये, 15 मिनिटामध्ये त्यांचा फोटो एम्ब्रॉयडरी करून तयार होऊ शकतो. 15 मिनिटात इतके हायटेक. मी स्वतः दिल्लीमध्ये पाहून आलो. आता त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला चाललं आहे आणि पुढच्या काही दिवसात आपण हे सुरू करतो. त्या 2-3 गोष्टी आहेत. एक 3 महिन्याचा आपण स्वतंत्र कोर्स, सर्टिफिकेट कोर्स इन मशीन डिझाईन मशीन एम्ब्रॉयडरी हा सुरू करतोय. त्या 2 गोष्टी आहेत की एक तर आपण जॉब वर्क सुद्धा बाहेरून घेणार आणि तेही त्याच्यावर करणार, जेणेकरून मुलांना देखील त्याची प्रॅक्टिस होईल. उद्या तुमच्यापैकी कुणी तो शिकून घेतला कसं करायचं काय, आपल्या स्टुडंटसाठी आपण थोडंसं वेगळं पॅटर्न घेऊ.
बाहेरच्या मुलांसाठी थोडी वेगळं फीचं पॅटर्न ठेवू, काय कसं करते. पण ज्याला कुणाला तो करायचा असेल त्या तुमच्या घरातला, नात्यातला, ओळखीतला कोणी, तर त्याचं कम्प्लीट प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून त्याला लोन मिळवून देऊ, त्याला मार्केट कसं मिळायचं हे सगळं शिकायला सांगून किमान महिन्याला त्याला 1,00,000 रुपये त्या मशीनवर मिळतील एवढी आपण तयारी केली. आणि आमची डोक्यामध्ये कल्पना आहे की अहिल्यादेवी होळकरांचे 300वे जन्मवर्ष आहे, जयंती वर्ष. माझ्या मनात कल्पना, मी कलेक्टरांची देखील बोललो की या माध्यमातून या वर्षामध्ये 300 मुली किंवा 300 महिलांना अशा प्रकारचा आपल्याला रोजगार निर्माण करून द्यायचा. त्यामध्ये 300 मध्ये तुमचा नंबर लागला तरी हरकत नाही. तर त्याला मशिनरी असेल ती आणून लोन त्याच्यासाठी मिळून द्यायचं. त्याला सबसिडी लागत असेल तर एखादी मुलगी जर ग्रामीण भागातली असेल, कोणी कर्जतची असेल, कोणी जामखेडची असेल, कोणी चिचोली पाटील, कोणी वाळकीची रुरल ग्रामपंचायत हातील, तुम्हाला 35% सबसिडी मिळेल. तुम्ही जर 5 लाखाचा प्रोजेक्ट केला किंवा 7 लाखाचा प्रोजेक्ट केला किंवा 10 लाखाचा केला तर त्याच्यामध्ये 3.5 लाख तुम्हाला सबसिडी मिळेल. 10% तुमचे टाकायचे आणि बाकीचे पैसे मग व्यवसायात कसे. खरं म्हणजे इथून आम्ही तुम्हाला फक्त शिकून डिझायनर म्हणून बाहेर पाठवणार नाही, पूर्णतः तुमच्या पायावर तुम्ही कसे उभे राहाल याच्यासाठी आपला प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं की ते आल्यानंतर आणखी तपशीलवार बोलू आणि त्याचा निश्चित आपल्या संस्थेच्या रेप्युटेशनला देखील फायदा होईल. आणि नगर जिल्ह्यातली आपली पहिली संस्था असेल ज्याच्या फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये मशीन एम्ब्रॉयडरीची मशीन देखील उपलब्ध आहे. बरोबर आहे ना? मला वाटतं मी चुकत नसेल तर जिल्ह्यामध्ये अजून कोणी केलेली आहे. त्यामुळे या सगळ्याचा आपण उपयोग करावा. आणखी अनेक गोष्टी पेंडिंग आहेत. तुम्ही मला दर सर बोलताय आपल्याला ट्रिप काढायचं आहे, कुठे जायचं आहे, कुठं जायचं आहे ते सगळं ठरवायचं आहे. तुम्ही आधी बेसिक काही स्ट्रक्चर सुरू करा. फॅशनच्या इंटरेस्टने फॅशनच्या किंवा टेक्स्टाईलच्या क्षेत्रामध्ये कुठेतरी जाऊ, आयडीज असेल आयडियल जाऊ. आपलं सगळ्यांचं एक गेट टुगेदर सर राहिले सगळ्या मुलांचं, सगळ्याचे सगळे. तुमच्या ॲडमिशनची प्रोसेस आमची किती दिवस झाली? शेवटचं किती 10 ते 15 पर्यंत धरू आपण. त्यानंतर चेतन सर एक गेट टुगेदर दिवसभराचं, जसं आज मी बोलतोय तसं त्या दिवशी प्रत्येकाने समोर उभं राहायचं आणि त्याला वाटेल त्या पद्धतीनं वाटेल म्हणजे त्याला जे सांगायचं त्याच्यात काही गुण असतील, त्याचं कौटुंबिक बॅकग्राऊंड असेल, त्याला काय करायची इच्छा आहे, त्याला काही मदत लागत असेल, प्रत्येकाने सांगायचं, ते आपण लिहून घ्यायचं. आणि तुमच्या करिअरमध्ये जिथं जिथं आम्हाला मदत करता येईल ती मदत देखील आपल्याला करायची. तो एक कार्यक्रम करायचा. माझं दोष असा आहे की मी बोलायला लागले की जास्त बोलतो, त्यामुळं आता कुठेतरी थांबतो आणि तुमच्या या आजच्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि रोज सरांना आपण सगळ्या गोष्टी संस्थेच्या वतीने देऊ आणि त्यानंतर तुमचा प्रोग्राम सुरू करा. गिफ्ट दिल्यानंतर सगळ्यांचा एकत्र एक फोटो घ्या, आपल्याला प्रेस घ्या.